सध्या आपण बघतोय शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे आणि आता बातमी खरं तर कांदा उत्पादकांसाठी आहे। ही बातमी त्यांच्यासाठी का मोठी आहे? कारण कांदा पुन्हा एकदा बळीराजाला रडवताना दिसतोय। कांद्याच्या दरात घसरण सातत्यानं सुरू आहे आणि असं असल्यानं बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 13 दिवसांमध्ये दर दिवशी 7.5 कोटींचा फटका बसतो, तर पिंपळगावला कांदा विक्रीतून 10 दिवसांमध्ये 22 कोटींचं नुकसान झालंय। केंद्राच्या निर्यात शुल्काच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना आता मोठा फटका बसताना दिसतोय। चांदवडच्या बाजार समितीमध्ये 10 दिवसांमध्ये कांद्याचे दर 1500 वरून 1400 वरती आलेत। गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजारभावात 1900 ते 2000 रुपयांची घसरण झाली आहे। 30 क्विंटलच्या ट्रॉली मागे शेतकऱ्यांचं 30 ते 40 हजार रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना कांदा पुन्हा एकदा रडवताना दिसतोय। ग्राफिक्सच्या माध्यमातून सध्याची परिस्थिती बघूयात। नाशिक जिल्ह्यात 13 दिवसांमध्ये दर दिवशी 7.5 कोटींचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। पिंपळगाव मधला कांदा विक्रीतून 10 दिवसांमध्ये 22 कोटींचं नुकसान झालं। ट्रॉली मागे शेतकऱ्यांचं 30 ते 40 हजारांचं नुकसान होतंय। शिवाय शेतकऱ्यांना दिवसाला 1.5 ते 2 कोटींचा चुना लागतोय। प्रत्येक शेतकऱ्याला लाख ते 10 लाखांपर्यंतचा फटका हा कांद्यामुळे सहन करावा लागतोय आणि त्यामुळेच कांदा शेतकऱ्यांना रडवतोय।